ब्रेकनंतर 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वनताराबाबत चहूबाजूंनी प्रश्नांचं मोहोळ उठल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या न्यायालयानं म्हणजेच सर्वोच्च न्यायालयानं वनताराबाबत महत्त्वाचा निर्णय दिला। वनतारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू आणि पुनर्वसन केंद्रामध्ये कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला। तसंच हे प्रकरण पुन्हा पुन्हा उपस्थित करण्याची गरज नसल्याचंही कोर्टानं म्हटलंय। वनतारा विरोधात 2 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। यामध्ये वनतारानं नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता। 25 ऑगस्टच्या सुनावणीत कोर्टाला कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत। मात्र प्रकरणाचं गांभीर्य जाणून कोर्टानं एसआयटीची स्थापना केली। यामध्ये निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता। तपासादरम्यान एसआयटीनं भारतीय आणि परदेशी संस्थांसोबत मिळून जुने दस्तऐवज तपासले। जाणकारांचं मतही घेण्यात आलं। यानंतर वनतारानं वन्यजीव संरक्षण अधिनियम, प्राणी संग्रहालयाशी संबंधित नियम, कस्टम किंवा पीएमएलएच्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं एसआयटीच्या अहवालात स्पष्ट झालं। सर्व प्रकारचं अधिग्रहण आणि आयाताची प्रक्रिया ही नियमांनुसार झाल्याचं कोर्टाच्या निर्णयानं स्पष्ट झालं। तसंच वनतारामधील सुविधा मानांकनापेक्षाही अधिक सरस असल्याचं समोर आलं। वनतारामधली पशुवैद्यकीय सेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचंही दिसून आलं। त्याचप्रमाणे कार्बन क्रेडिट, मनी लॉन्ड्रिंग विषयी झालेले आरोपही बिनबुडाचे असल्याचं आढळून आलं। काही बाबी या देशासाठी अभिमानास्पद असून त्यावर विनाकारण वाद घालण्याची गरज नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं। यामुळे सर्व याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टानं यापुढे कोणतीही सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टानं काय निर्देश दिलेले आहेत जाणून घेऊया। एसआयटीच्या अहवालावर सुप्रीम कोर्टाकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। वनताराकडून कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालेलं आहे, आक्षेप घेण्याचं कारण नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। विनाकारण वादात अडकण्यात काही अर्थ नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। एसआयटीचा अहवाल हा सार्वजनिक केला जाणार नाही असं देखील कोर्टानं स्पष्ट केलं आहे। अहवाल केवळ वनतारा व्यवस्थापनात दिला जाईल। गरजेनुसार सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं कोर्टानं आपलं मत मांडलंय। आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील अशी वनतारानं कोर्टाला ग्वाही दिली आहे। एसआयटीच्या अहवालात कोणतीही अनियमितता आढळलेली नाही असंही कोर्टानं म्हटलंय। वनताराकडून नियमांचं पालन झालंय, विनाकारण बदनामी करू नये असं देखील कोर्टानं सांगितलेलं आहे। विनाकारण केलेल्या याचिका या खपवून घेणार नाही असं देखील कोर्टानं खडसावलं आहे। प्रकरण पुन्हा पुन्हा उपस्थित होऊ दिलं जाणार नाही असं देखील कोर्टानं स्पष्ट निर्देश दिले आहेत। आणि या बातम्यांसोबतच 10च्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेकनंतर मुंबई ईस्ट वेस्ट विजय साळवींसोबत पाहत राहा एबीपी माझा।